राहाता तालुक्यातील डोराळे येथे नाथबाबांचा भंडारा आणि पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। सलग 9 दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यात दर दिवशी विविध पदार्थांचे भोजन संपूर्ण गावासाठी ठेवून भंडाऱ्याचे आयोजन केले जाते। या सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ भंडाऱ्याचे नियोजन करतात। पारायणाचा 5वा दिवस असल्याने आणि नागपंचमी हा सण असल्याने ग्रामस्थांनी हा सण सामुदायिकरित्या साजरा केलाय। महिलांनी हा सण आपण घरी न करता नवनाथ मंदिरासमोर संपूर्ण गावासोबत साजरा करतो असं सांगितलंय। दरवेळेस याच्या पंक्ती राहत नाही, वेळेस पंक्ती या वाढल्या नाथांच्या प्रत्येक वेळेस पंचमी सण घरीच असायचा। आमच्याकडे हा भंडारा सण साजरा होतो। त्याच्यात पंचमी हा सण आला, खूप आनंद झाला। आम्ही सगळ्या महिला एकत्र आलो आणि आमचा सण इथं साजरा झाला आणि आमचा भंडाऱ्याचं महत्त्व खूप आहे। आमचे नवनाथ महाराज खूप पावतात, जागृत देवस्थानी। आम्हाला खूप छान वाटलं। आम्ही सगळे एकत्र आलोय, या सणाच्या दिवशी सगळे एकत्र आलोय, सगळ्यांच्या भेटी झाल्या, त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटतंय। आमचे गाव डोराळे या गावामध्ये दरवर्षी भंडारा तर होतोच, पण योगायोगाने यावेळेस नागपंचमीचाही सण आलेला आहे। त्याचप्रमाणे आज कळसाची पूजा झालेली आहे आमच्या गावामध्ये आणि त्याचमुळे एक पवित्र कार्यही होत आहे। अन्नदानाचं कार्य आमच्या गावामध्ये 7 दिवस चालूच आहे। त्याचप्रमाणे आज प्रत्येक वर्षी आम्ही नागपंचमी स्वतंत्र घरामध्ये साजरी करतो, पुरणपोळी वगैरे करतो, झोका खेळतो। पण ह्या वेळेस सगळं गाव एकत्र आलेलं आहे या सणाच्या निमित्ताने आणि अन्नदानही हे तर पवित्र कार्य झालेलंच आहे, त्यामुळे सगळं गाव आनंदी आहे। 7 दिवस पूर्ण भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे आमच्या गावामध्ये। तसेच या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे नागाची पूजा करतातच, त्याचप्रमाणे गावातील छोट्या छोट्या महिला असेल किंवा ज्या छोट्या मुली असतील त्या झोका खेळतात आणि यानंतर हे प्रवचन वगैरे झाल्यानंतर आम्ही झोक्याचा आनंद घेणारच आहोत। पारायण सोहळा आणि नागपंचमी सण हा योगायोग साधत ग्रामस्थांनी डोराळे येथील गणपती मंदिर, बिरोबा मंदिराचे कलशारोहण केलंय। 9 दिवस सुरू असलेला पारायण सोहळा आणि भंडारा यात नागपंचमी सण असल्याने महाप्रसादात खीर, भजी, चपाती आणि मिष्टान्न पदार्थ असे अनेक पदार्थ ठेवण्यात आले। 6,000हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय। सर्व या कार्यक्रमाचा लाभ घेतात आणि त्यानंतर मोठा महाप्रसाद दिला जाईल, त्यासाठी जय्यत तयारी सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी कुठलाही आचारी लावला जात नाही, गावकरी स्वतः यामध्ये भाग घेतात। यामुळे गावामध्ये चांगलं वातावरण निर्माण होतं। सर्वजण एकत्र येतात, कष्ट करतात, श्रमदान करतात आणि या 9 दिवसाची ऊर्जा आमच्या गावाला वर्षभर पुरते आणि असा हा दरवर्षी झालेला कार्यक्रम आहे। एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या इथं वांज गायला पाना फुटलेला आहे। कृष्णा गावाची डांगे यांनी एक गाय सोडली होती, ती वेली आणि ती गाय मेली। तिच्यानंतर तिचं 3 दिवसाचं वासरू होतं। सावळराम गणपत डांगे यांनी ती एक गाय सोडली, तिला कधीही वीज झालेलं नव्हतं, ती वांज म्हणूनच सुटलेली होती। पण त्या जाण्या गायला 69 साली, वांज गायला 69 साली पाना फुटला। 3ऱ्याच दिवशी ते वासरू जतलं आणि त्याच्यानंतर आमच्या नाथांची भाराबाटी वांज गायला पाना फुटल्यामुळं भाराबाटी इतकी झाली की पंचकृषीत आमचं नाव गाजलं आणि हरिभाचंद्र महाराज चौधरी यांचं प्रेमाचं स्थान असल्यामुळं खूप श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सज्जन। श्री क्षेत्र डोराळे येथील नवनाथ भंडारा, या भंडाऱ्याची पार्श्वभूमी जर आपण सर्वांनी विचारात घेतली, त्याचं अवलोकन जर केलं तर हा भंडारा केव्हापासून सुरू आहे। या भंडाऱ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने सर्वजण असेच म्हणतात अनादिकालापासून हा भंडारा सुरू आहे। पण अनादिकाल त्यालाही काही काळ असतो, तो काळ म्हणजे या ठिकाणी 9व्या शतकामध्ये नवनाथ अवतीर्ण झाले आणि नवनाथ जे अवतीर्ण झाले ते नवनारायण आपल्याला सर्वांना विदित आहे, वेळ जास्त घेत नाही आणि म्हणून त्या नवनाथांनी या फिरत तीर्थयात्रा करत नाशिकहून ते डोराळे या ठिकाणी आले आणि त्या 9व्या शतकामध्ये हा नवनाथ भंडारा त्यांनी स्वतः सुरू केलेला आहे आणि तो सुरू झाला
तो वार होता श्रावणी सोमवार दुसऱ्या सोमवारला तो एकत्र भंडारा करून आणि त्या ठिकाणी त्यांनी हा पांडा घालून दिला आणि त्याच मार्गाने मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतती येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही या नेयाने गावकरी मंडळ आपल्या या ठिकाणचा गावकऱ्यांचा विचार केला तर फार भाविक आहे आणि हा अनादिकालचा म्हणजेच 9व्या शतकापासून चालत आलेला नाथाने जो सुरू केलेला भंडारा एका दिवसाचा सोमवार दुसरा सोमवार असा बऱ्याच काही पिढ्या गेल्या चालूच होता, परंतु त्यामध्ये नाथांची कृपा त्यांनीच कृपा केली, त्यांनीच आदेश दिला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। त्यांनी असा आदेश दिला की आता या भंडाऱ्याचं रूपांतर पारायण सोहळ्यामध्ये हरिनाम कीर्तनामध्ये झालं पाहिजे। नामसन कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, सर्वांचं पाप घालवलं पाहिजे, दुष्कर्म घालवलं पाहिजे, सगळ्यांना सात्विक बुद्धी सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, सगळ्यांना समाजामध्ये देव दिसायला पाहिजे, तो समाजाला कळावा या दृष्टीने नाथानेच तो असा संदेश दिला असावा असं मला वाटतंय की त्यांनी पहिला 9 जण पारायणाला बसले ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळ्याला। ती परिणिती अशी झाली की गावातील प्रत्येक घरातील एक सदस्य आणि आता तर मला वाटतं 2-2, 3-3 सदस्य असे पारायणाला बसतात। चांगल्या प्रकारचं पारायण होतं आणि त्याच माध्यमातून त्याच काळामध्ये त्याच वेळामध्ये एक कीर्तन सप्ताह त्याच्यामध्ये नवनाथ भंडारा तद अंतर्गत असं नामसप्ताह असं नामांकित चांगल्या प्रकारचे विद्वान महात्मे या ठिकाणी येतात, आणतो आम्ही त्यांना आणि या ठिकाणी त्यांच्या करवी समाजाला बोध होतो, त्या करवी समाजाचं दुःख हलकं होतं आणि तो दुःख हलकं व्हावा, भवसोगा सागरातून तरुण जावा म्हणजे भवरोग नाहीसा व्हावा यासाठी आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल, समाज एकसंघ कसा होईल आणि आपल्याला समभाव कसा निर्माण होईल गावामध्ये, अशा प्रकारचा अत्यंत हा चांगल्या प्रकारचा परमार्थ हा वारकरी संप्रदाय जो आहे तो नाथांच्याकडून आलाय। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, तिथून गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला ज्ञान दिलं, तेच ज्ञानोबरायांना आणि ते एक अशी परंपरा होती ती ज्ञानोबरायांनी हा परमार्थ प्रगट केला। जे आत्मज्ञान गुह्य होतं ते ज्ञान उघड केलं, प्रगट गुह्य बोले असे ब्रह्म विश्वचे केले। या न्यायाने या ठिकाणी सगळ्यांना समभाव कसा निर्माण होईल, सगळे एकत्र कसे गुणी गोविंदानं वागतील यासाठी हा नाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या खर्चासाठी इथे विशेष असं आहे की कोणाकडे वर्गणी म्हणून पैसा मागितला जात नाही, कोणाकडे हात पसरला जात नाही, स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सगळेजण आपलं योगदान तिथं देत आहेत, अन्नदान करण्यासाठी पैसा दान करतात, भरपूर असं दान देत आहेत आणि त्या दानातनं हा सप्ताह चालतो। आणि एवढंच नाही, साधं मंदिर होतं ते विशाल झालं, चांगला सभामंडप झाला, त्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराचं काम झालं, मारुतरायांचा आज कळस बसलाय, आज 27 तारीख आहे, 27 तारखेला माझ्या अगोदर सांगितलं आमच्या सरपंचांनी काही इथे आज कलश रोहन कार्यक्रम झालेला आहे। अशा प्रकारचे हे कार्यक्रम सारखे या समाजाच्या माध्यमातून आता मी असं एवढं विदित करतो, आपल्याला महत्वाचा विषय आहे की आता न मागता असं कुठेही घडत नाही, पण इथे मात्र घडतंय, ही नाथांची कृपा आहे। आणि आता हा सप्ताह जो आहे तो फक्त एका डोराळ्याचा राहिला नाही तर परिसराचा झाला। परिसर मध्ये जे नागरिक आहे, शेजारची जी गाव आहे ते सुद्धा तिथे आता भरून भरून दान द्यायला लागले। फक्त एक पथ्य गावकऱ्यांना घालून दिलेले ते असून पाळतात का कोणाकडे हात पसरत नाही। नवनाथ महाराजांचा आणि कार्यक्रम असून हनुमान जयंती हनुमानांचा कलश रोहन आज स्थापन करण्यात येत आहे। त्या पद्धतीने आम्ही 3 कलश, गणेश मंदिराचा कलश, हनुमानचा कलश आणि वीरभद्र महाराजांचा कलश असे 3 कलशाचं स्थापन करण्यात योग साधलेला आहे। हिंदू धर्माप्रमाणे नागपंचमीला मोठं महत्त्व असतं, हे औचित्य साधून आपण हे 3 कार्यक्रम एकाच दिवशी साजरे केले। हो, हिंदू धर्माप्रमाणे सण आहे, आम्हाला योगायोग म्हणजे बघा सण हा आमच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आलेला आहे। कारण असा योग नाही की आमच्याकडे भंडाऱ्याचा कार्यक्रम ठरलेला नसतो, हा दुसरा सोमवार ठरलेला असतो, त्याच्यामुळे कार्यक्रम पंचमी अगोदर येते, कार्यक्रम होण्याच्या अगोदर येते, नंतर पण येते। योगायोग असल्यामुळे हा योग पहा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाची एकदम नागपंचमी सण राष्ट्रीय सण आणि चांगला सण असल्यामुळे सगळ्यांनी साजरा करायचा एका दिवशी ठरलेला आहे।
गावातून विविध गट पाडून दर दिवशी त्यांच्या मार्फत ही जबाबदारी कोणावर आहे? नाही, गावात गट आम्ही म्हणत नाही. गावातील युवकांनी दररोज आपण समूह तयार करून प्रत्येकाने एक एक पंगत देण्याचं ठरलेलं आहे. आम्ही गट हा मानतच नाही आम्ही मुळात. तशा पद्धतीने आमचा हा दिवस पूर्ण पोयगाव रस्ता म्हणजे जे असतील सगळे चौधरी, राहणे, जपे, डांगे जे येतील, केकाने जे येतील त्या सगळ्यांच्या मदतीनं हा पंक्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. डोराळे गावी नवनाथ महाराजांच्या मंदिरात चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ह्या गावातील हनुमान मंदिर, वीरभद्र मंदिर आणि गणेश मंदिर या तिन्ही मंदिरावर आज कलशारोहण झालेलं आहे. आणि जो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नागपंचमीचा सण जो साजरा होतो तो सण ह्या डोराळे गावामध्ये सार्वजनिक स्वरूपात प्रत्येकाच्या घरी न करता आज हा सामुदायिकरित्या एकाच ठिकाणी हा संपन्न होणार आहे. या ठिकाणी जे आज मिष्टान्नाचं जेवण आहे, जवळजवळ 700 ते 800 लिटर दुधाची खीर आणि भजी, चपाती आणि मिक्स व्हेज भाजी अशा रीतीचा हा एकदम चांगला असा भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ह्या गावकऱ्यांनी आयोजित केला. साधारणपणे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात हा सप्ताह राहता तालुक्यात हा गंगागिरी महाराजांच्या सप्त्यानंतर हा पहिला सप्ताह असावा असं मला वाटतं. कारण गेल्या 10-12 वर्षापासून सातत्याने शेवटच्या दिवशी मी जरी शेजारच्या गावचा असलो तरी या कार्यक्रमाला येत असतो. आणि एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात हा आपल्या परिसरामध्ये होणारा सप्ताह ही खरोखर या नाथांची अद्भुत अशी ही शक्ती असल्यामुळं या गावचे वैशिष्ट्य म्हणजे कोणाकडे वर्गणी मागत नाही. आणि आज जर राहता तालुक्याचा विचार जर केला तर सर्वात जास्त चांगल्या प्रतीचे डाळिंब आणि शेततळे ह्या गावामध्ये आहे. आणि त्यामुळेच या गावाला जी संपत्ती प्राप्त झालेली आहे त्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असावे असं मला वाटतं. पारायणाच्या 5व्या दिवशीचा भंडारा हा डोराळे येथील ग्रामस्थ डांगे परिवार, चौधरी परिवार, जपे परिवार, हेंगडे परिवार, ठोंबरे परिवार, रहाणे परिवार आणि केकाने परिवाराच्या वतीने देण्यात आलाय. कॅमेरा पर्सन गणेश भालेरावसह राजेंद्र बनकर, मायन्यूज शिर्डी.